धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी तब्बल 10,38,20,000 रुपये किमतीच्या हशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षल प्रभावित भागातून अटक करत मोठी धाडसी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होते। 19 एप्रिल 2026 रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना संशयित वाहन चालकांनी पोलिसांना पाहताच त्यांच्या ताब्यातील हशिश ऑइलने भरलेली बॅग कारमधून फेकून घटनास्थळावरून पळ काढला होता। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर अंमली पदार्थ जप्त केला। या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम 8(क)(20)(ब), 20(2)(c), 25 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इचपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। तांत्रिक तपासाद्वारे या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली। यापूर्वी या गुन्ह्यातील 2 आरोपींना नाशिकच्या मालेगावातून अटक करण्यात आली। मात्र हशिश ऑइलचा मूळ पुरवठादार कोण, तो कुठे राहतो, त्याची ओळख काय, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। 6 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पथक ओडिशा राज्यात रवाना झाले। तपासादरम्यान आरोपी हा ओडिशातील जनतापाई परिसरातील अतिशय दुर्गम, पहाडी आणि नक्षल प्रभावित भागात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली। अत्यंत कठीण परिस्थितीत मोठ्या धाडसाने पोलिसांनी या भागात शोध मोहीम राबवून 8 मे रोजी मुख्य आरोपी प्रसेनजित खिमहन दास वय 33 राहणार ओडिशा याला ताब्यात घेतले। सदर आरोपीला पुढील चौकशी आणि कार्यवाहीसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीच्या साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।